आदिपर्व भाग 64वा आदिवंशावतरण पर्व. एवढं ऐकल्यानंतर राजा जयमय जय बोलतो, अहो ब्राह्मणा, ज्यांची नावं तुम्ही सांगितली आणि ज्यांची सांगितली नाहीत त्या सर्वांची जास्त तपशिलात माहिती मला ऐकायची आहे. त्याशिवाय असे ते हजारो राजे जे महारथी होते, जे जरी पृथ्वीवर जन्मलेले असले तरी स्वर्गीय शक्तींशी सहज बरोबरी करीत होते. तुमच्या दिव्य सामर्थ्याने हे सर्व आपण सांगू शकाल. त्याला उत्तर म्हणून स्वामी वैशंपायन सांगतात, अरे राजश्री, असं सांगतात की तू जे मागत आहेस त्याबद्दल देवसुद्धा गोंधळात आहेत की हे काय आहे. तरीसुद्धा जमदग्नींचा मुलगा परशुराम याला नमस्कार करून मी तुला ते सांगण्याचा प्रयास करणार आहे. अरे राजा जनमेजया, तो असा काळ होता जेव्हा सर्वत्र भ्रष्ट क्षत्रियांनी सत्तास्थानं काबीज केली होती आणि आपल्या भ्रष्ट कारभाराने सर्वत्र अत्याचार आणि अन्याय यांचं राज्य पसरवलं होतं. अशा परिस्थितीत परशुरामाने पृथ्वी 21 वेळा भ्रष्ट क्षत्रियांपासून पुन्हा पुन्हा मुक्त केली आहे आणि नंतर महेंद्र पर्वताकडे तपस्या करण्यासाठी निघून गेला. अशावेळी त्या मृत क्षत्रियांच्या विधवा बायकांना त्यांच्या स्वाभाविक प्रेरणेनुसार माता बनण्याची इच्छा झाली. अशा बायका ब्रह्मानंदात रमलेल्या व्रतस्थ ब्राह्मणांकडे त्यांना ऋतू झाल्याच्या वेळी संतती व्हावी म्हणून विनंती करीत असत, केवळ वासनेमुळे नाही. आणि अशा संबंधातून असंख्य क्षत्रिय स्त्रियांना तेजस्वी मुलं झालीत. काही मुलगे तर काही मुली पण होत्या. उद्देश एवढाच होता की तो क्षत्रिय वंश जो त्यांच्या दुर्गुणामुळे भ्रष्ट झालेला होता तो कुलीन म्हणजेच गुणवान होऊन पुन्हा वाढावा. ब्राह्मणांचं प्राधान्य असलेली चतुर्वर्ण समाजाची व्यवस्था पुन्हा प्रस्थापित व्हावी. अशा रीतीने केवळ वंश वाढवण्यासाठी आणि वासनेशिवाय असे सर्व लोक आपापल्या धर्मपत्नींशी संबंध करू लागले. त्यामुळे एक सामर्थ्यवान असा समाज उत्पन्न झाला. अरे भरतवंशाच्या नृपा, जो पृथ्वीचं संरक्षण करणारा आहेस, समजलं का तुला? तो समाज सद्गुणी आणि सुदृढच होता. पुन्हा एकदा ही पृथ्वी कुलीन क्षत्रियांच्या संरक्षणात आली. राजे ब्राह्मणांचा सन्मान करू लागले, क्रोध आवरून आपलं काम करू लागले होते. फक्त दुर्गुणी जनांना शिक्षा व्हायला लागली होती आणि सज्जन सुरक्षितपणे जीवन जगू लागले. परशुरामाने शेकडो यज्ञ केले, त्यामुळे त्याला 1000 डोळे प्राप्त झाले. त्या 1000 डोळ्यांनी तो सर्व क्षत्रियांवर लक्ष ठेवून होता, असं की क्षत्रिय भ्रष्ट होणार नाहीत, सर्वत्र सुबत्ता राहावी. पुण्यवान राजे राज्य करू लागले, त्यामुळे निसर्ग नीटपणे वागू लागला. पाऊस वेळेवर पडू लागला, पिकांवर रोग पडेनासे झालेत, व्यापार उदीम फायद्यात राहू लागले, रोगराई नाहीशी झाली, कोणीही अवेळी मरणं थांबलं आणि लोक दीर्घायुषी झाले. समाजातून व्यभिचारच नाहीसा झाला. लग्न होण्याआधी कोणीही पुरुष परस्त्रीचा विचारच करीत नसायचा. अशा स्थितीमुळे ह्या भारतवर्षात लोक दीर्घायुषी झाले होते. क्षत्रियांनी मोठे त्याग करून समाजासाठी संपन्नता मिळवून दिलेली होती. ब्राह्मण वेद, वेदांग, उपनिषद अशांचा अभ्यास करून समाजात ज्ञानात समृद्धी आणत होते. अहो राज्ञ, त्या काळात कोणीही ब्राह्मणाने वेद विकले म्हणजे पैसे घेऊन शिकले असं नाही आहे. तसंच शूद्राच्या हजेरीत त्यांनी वाचनही केलं नाही आहे. त्या काळातील वैश्यांनी बैलाच्या मदतीने शेती केली, परंतु ते स्वतः नांगरणी करत नसत. कृश अशक्त जनावरांना कामाला लावत नसत, पण त्यांना प्रेमाने खाद्य मात्र देत असत. गवळी वासरांना दूध पिऊन नंतर उरलेलं दूध फक्त काढत असत. व्यापारी आपला व्यवसाय सचोटीनीच करत असत, त्यामुळे कोणाचीही फसवणूक होत नसे. समाजातील सामर्थ्यवान लोक आपल्या अधिकाराचा वापर करून समाजातील नैतिकता जपण्याचं काम प्रामाणिकपणे करीत असत. स्त्रिया, अपंग, असहाय्य वृद्ध, कमजोर असे सर्व प्रजाजन स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजत होते, जे भ्रष्ट क्षत्रियांच्या राज्यात अशक्यच होतं. हे जनमेजय राजा, त्या काळातील सर्व मंडळी आपापल्या जबाबदाऱ्या समजून आपली कर्तव्यही पार पाडत असत. त्या काळात लोक पुण्यवंत जीवन जगत असत. समाजातील स्त्रियांना अपत्य त्यांच्या योग्य वयातच होत असत. प्रत्येक ऋतूत वनस्पती, फुलं आणि फळं विपुल प्रमाणात देत असत. अशा रीतीने कृतयुगाचा दृश्य निसर्गातील विश्वात कारभार व्यवस्थितपणे चालत होता.
एवढं ऐकल्यावर राजा जनमेजय वैशंपायन ऋषींना विचारतो, हे मुनिवरा, मला सांगा, कुलीन आणि भ्रष्ट क्षत्रियात फरक तो कोणता होता? वैशंपायन म्हणतात, अरे जनमेजया, तुला हे सर्व माहीत असेलच, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो. भ्रष्ट क्षत्रियात 4 प्रमुख दोष असतात. ते असे: अर्वाच्य वाचा, अपेयपान, अमर्यादा आणि व्रात्य क्रीडा. हे 4 दोष कुलीनात अजिबात नसतात. टीप इथे दिलेली आहे. आजच्या काळात ज्या वागण्याला आपण मवालीगिरी, उनाडकी म्हणतो, ते सर्व दोष भ्रष्ट क्षत्रियांची लक्षणं समजावीत. मानवधर्मशास्त्र जे गौतमीपुत्र सातवाहनाने लिहिलेलं आहे, त्यात असं सांगितलेलं आहे की भ्रष्ट क्षत्रियांना राजसत्तेवर बसू देऊ नये. गौतमीपुत्राच्या काळात म्हणजेच इसवी सन 125 हिंदू हा शब्द नव्हता. त्या काळात मानवधर्म असं हिंदू धर्माला म्हणत असत. अतिप्राचीन काळी त्याला आर्य धर्म असंही समजत होते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. ऋषी वैशंपायन राजाला पुढे सांगतात, अरे राजा, परशुरामाने भ्रष्ट क्षत्रियांचा पायबंद केला, परंतु भ्रष्ट ब्राह्मण आणि भ्रष्ट वैश्यांचा बंदोबस्त केला नाही. त्यामुळे पुढे समाज अधोगतीलाच लागला. पृथ्वीवर भ्रष्ट ब्राह्मण आणि भ्रष्ट वैश्य का आणि कसे वाढले ते आता ऐक. सर्व पृथ्वीतील दृश्य निसर्ग अनेकविध प्राणीमात्रांनी भरलेला होता. आणि आणखीन ऐक, हे भरतवंशाच्या राजा, अशा रीतीने सर्व काही सुखमय असताना पृथ्वीवर अदृश्य निसर्गातील स्वर्गात मात्र दितीची मुलं, जी दैत्य म्हणून ओळखले जातात, देवांशी होणाऱ्या युद्धात ते सतत हरत होते. त्यांच्या हातातून सत्ता आणि अधिकार काढून घेतले जात होते. असुरांनी त्यामुळे असा निर्णय घेतला होता की स्वर्गात नाही तर निदान पृथ्वीच्या दृश्य निसर्गात तरी आपण ताबा घ्यावा. अशा उद्देशाने असुर पृथ्वीवरील अनेक राजवंशातून जन्म घ्यायला लागले. पृथ्वीच्या दृश्य निसर्गात माणसांचं राज्य होतं. माणसांपेक्षा आपण सहजपणे जास्त शक्तिमान आहोत. त्यामुळे तिथे आपण माणसांवर आपल्या मर्जीनुसार सत्ता गाजवू शकू, असा सारासार विचार ते करत होते. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या प्राण्यात ते दैत्य म्हणजेच असुर जन्म घेऊ लागले. दैत्यातील असुर आणि राक्षस त्यात मोठ्या संख्येने होते. अशा प्रकारे दितीची मुलं मोठ्या प्रमाणात दृश्य निसर्गात येऊ लागल्यामुळे पृथ्वीचा कारभार बिघडू लागला. दितीच्या मुलांच्या तामसी कारभाराचा तो प्रवाह होता. दिती आणि दानू, दानू म्हणजे दानवांची आई, प्रजापतीच्या अनेक मुलींपैकी, आणि त्यांची मुलं स्वर्गातून फेकले गेल्यामुळे त्यांच्या परिवारासह पृथ्वीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यास उद्युक्त झाले. पृथ्वीवरील अनेक उच्च घराण्यात ते घुसले. त्यातून अन्यायकारक कारभार ते देऊ लागले. दैत्यांची मुख्य योजना अशी होती की जन्माधारित वर्णव्यवस्था पृथ्वीवर आणायची, गुणकर्माधारित वर्णव्यवस्था बाद करायची. असं करण्यासाठी ते अनेक ब्राह्मणांच्या वंशात जन्म घेऊन व्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. आणि असं केल्यामुळे त्यांना मानव समाजात त्यांचा पापकारक कारभार प्रस्थापित करणं सोपं होणार होतं. ते त्यांनी शक्य केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी गुणकर्माने योग्य ठरलेल्या ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना आणि शूद्रांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्राह्मण, क्षत्रिय, सूत आणि वैश्य अशा कुळात ते जन्म घेत आणि त्यांच्या कुकर्माने त्या त्या घराण्याचं नाव बदनाम करीत होते. असत्य, अत्याचार, अनैतिकता, मगरुरी, कौर्य आणि हिंसा याने सर्व पृथ्वी भरून गेली. स्त्रिया, अपंग, असहाय्यवृद्ध, कमजोर असे सर्व प्रजाजन आणि तसेच प्राणी मात्र त्यांच्या अशा कामामुळे संत्रस्त झाली होती. एवढं साध्य झाल्यावर त्यांनी पृथ्वीवरील महान ऋषी आणि तपस्वी यांच्या आश्रमात जाऊन त्यांचा जबरदस्तीने उपमर्द ते करायला लागले. आता परिस्थिती अशी झाली की पृथ्वीचा भार त्या पापामुळे इतका जास्त झाला की तो सहन करणे आता तिला अशक्य झालं होतं. पृथ्वीला सावरणारा शेषसुद्धा डळमळायला लागला. सर्वांनी प्रजापतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्यात ब्राह्मण, ऋषीवर आणि स्वर्गातील गंधर्व आणि अप्सरा देखील सामील होते. प्रजापतीला जे काय होत होतं त्याची आधी कल्पनाही होती. प्रजापती सर्वांचा कर्ता असल्यामुळे त्याला त्याच्या निर्मित प्राणीमात्रांच्या, देव आणि दैत्य आणि दानव यांच्यासह मनात जे होतं ते सर्व समजत होतं. तो विश्वाचाच कर्ता असल्यामुळे ज्याला काही ईसा, शंभू, प्रजापती अशा विविध नावांनी ओळखतात, पृथ्वीला बोलले, अहो,
सर्व प्राणीमात्रांचा आधार असलेल्या मी स्वर्गातील शक्तींना सुद्धा पृथ्वीवर येण्यास सांगेन. ते सर्व काही व्यवस्थित करतील. वैशंपायन पुढे सांगायला लागले. एवढं बोलून प्रजापतींनी पृथ्वीला निरोप दिला. त्यानंतर त्यांनी सर्व देवांना आदेश दिले की त्यांनी सुद्धा पृथ्वीवर अवतार घेण्यास प्रारंभ करावा. दैत्य आणि दानव यांच्या कारवायांमुळे पृथ्वीवरील पापाचा भार जो वाढला आहे तो कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यांनी सर्व गंधर्व आणि अप्सरा यांनासुद्धा पृथ्वीवर जन्म घेण्याचे आदेश दिले. मनुष्य ह्या दैत्य आणि दानवांपुढे टिकाव धरू शकणार नाहीत, म्हणून असं करणं आवश्यक होतं. हे सर्व देव समजले. त्यांनी ओळखलं की पृथ्वीचा ताबा त्यांनी घेणं देवांना मानवणार नाही. हे इंद्रासह इतर सगळ्या देवांनी लक्षात घेतलं. ते त्यासाठी पुढील कारवायांसाठी नारायणाला वैकुंठी जाऊन भेटले. देवांच्या शत्रूला ठार मारणारा नारायण आपल्या साजासह तिथे विराजमान होते. नारायण आपली दृष्टी आपल्या उरावर स्थिर करून योगिक आसनात ध्यान करत होते. तिथे गेलेल्या देवात त्यांचा राजा इंद्र नारायणांना आदरपूर्वक अभिवादन करून विनंती करतात की अहो प्रभू, आता आपल्याला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागेल. त्यावर हरी म्हणजे नारायण इच्छा व्यक्त करतात, तसं होवो तथास्तु. अशा रीतीने आदी पर्वातील अंशावतरण पर्वाचा 64वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 65वा संभव पर्व सुरू. वैशंपायन सांगतात, नारायणांनी आपली इच्छा जाहीर केल्यावर इंद्र नारायणाची सल्लामसलत करू लागतात. कशा प्रकारे नारायणांनी अवतार पृथ्वीवर घ्यावा ते ठरवलं जात होतं. त्यामध्ये इतर मंडळींनी काय काम करावं, कसं करावं इत्यादी गोष्टींवर विचार विनिमय झाला. त्याप्रमाणे ठरल्यानुसार इंद्र देवांना आवश्यक त्या सूचना देऊन स्वर्गाकडे निघतात. त्यानुसार ते देव पृथ्वीवर विविध घराण्यातून मानवी जन्म घेतात. असुरांचा पराभव करून पृथ्वी त्यांच्यापासून मुक्त करण्याचं काम अशा रीतीने आरंभलं गेलं, जेणेकरून तीनही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ पापमुक्त होतील. विविध देव मानवातील ब्रह्मर्षी, राजर्षी असे अवतार घेऊन येत राहिले. त्यांनी वेळोवेळी अनेक असुर, राक्षस, नाग, गंधर्व जे माणसांना खात होते त्यांचा नाश केला. त्या देवांच्या अवतारी पुरुषांना त्यांच्या बालपणीच्या अवस्थेतसुद्धा ते राक्षस, दानव, दैत्य मारू शकत नव्हते. एवढे ते अवतारी सामर्थ्यवान होते. जनमेजय राजा मोठ्या कुतूहलाने ऋषी वैशंपायनांना विचारतो, मी माझ्या बालपणापासून ह्या देव, दैत्य, दानव, गंधर्व, अप्सरा, माणसं, यक्ष, राक्षस अशांचं ऐकत आहे, तरी त्याबद्दलची खरी माहिती आपण मला सांगून माझी जिज्ञासा पूर्ण करावी. हे ऐकून आनंदित झालेले वैशंपायन राजाला म्हणतात, मी निश्चितच तुला ती सर्व माहिती आत्ता सांगतो. आणि वैशंपायन सांगायला लागतात, ब्रह्माला सुरुवातीला 6 इच्छापुत्र झाले. त्यांची नावं अशी आहेत: मरीच, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह आणि कथ्रू. त्यातील मरीचाचा मुलगा कश्यप आणि त्यापासून अनेक प्राणी उत्पन्न झाले. अनेक प्रजापतींपैकी दक्ष नावाच्या प्रजापतीला 13 भाग्यवान मुली झाल्या. त्यांची नावं अशी आहेत: अदिती, दिती, दानू, कला, दानयू, सिंहिका, क्रूर म्हणजे क्रोध, प्रज्ञा, विश्वा, विंता, कपिला, मुनी आणि कद्रू. यांची अनेक मुलं आणि त्यांची मुलं असंख्य झाली. अदितीपासून 12 आदित्य झाले, जे विश्वावर राज्य करीत आहेत. अरे जनमेजया, मला जशी त्यांची नावं आठवत आहेत तशी मी सांगतो. ती पण अशी आहेत: धात्री, मित्र, आयर्मन, शक्र, वरुण, अंश, वग, विवस्वात, उषा, सावित्री, तस्त्री आणि विष्णू. ह्या सर्वात जो लहान आहे तो सर्वात जास्त सामर्थ्यवान आहे. दितीला एक मुलगा होता आणि त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. तो एक महान राजा होता. दितीच्या मुलांना दैत्य असं म्हणतात. दैत्य त्यांच्या अहन्मन्यतेसाठी खूप प्रसिद्धच होते. त्यांना 5 मुलगे होते. त्यातला मोठा प्रल्हाद, त्यानंतर संघराधा, तिसरा अनुरुद्ध आणि त्यानंतर जे 2 होते त्यांची नावं अशी आहेत: शिव आणि वष्कल. प्रल्हादाला 3 मुलं झाली. त्यांची नावं विरोचन, कुंभ आणि निकुंभ. ते सामर्थ्यवान होते. विरोचनाला वली नावाचा मुलगा होता. तो पुढे असुरावन म्हणून ख्यातनाम झाला. असुरावन मोठा भाग्यवान होता, कारण तो रुद्राची आराधना करीत असे.
त्याला महाकाल असं सुद्धा म्हणत असत. दितीची बहीण दानू, तिला 40 मुलगे झाले. त्यातील सर्वात मोठेचं नाव होतं विप्रचित्ती. तो ख्यातनाम होता. दानूच्या मुलांना दानव असं म्हणतात. ते सुद्धा दितीच्या मुलांप्रमाणे दैत्यांप्रमाणे अहंकाराने पीडित होते. त्यांच्यात अहंकारामुळे जे दोष वाढतात ते सगळे आढळत होते. विप्रचित्ती शिवाय संवर, नमुची, पुलोमन, असिलोमन, केसी, दुर्जय, अयस्सेरस, अश्वसीरस, अश्वशंकू, गगनामर्दन, वेगवत, केतुमत, स्वरभानू, अश्व, अश्वपती, वृषपर्वन, अजक, अश्वग्रीव, सूक्ष्म, तुहंद, सुलोभ, सूर्य, चंद्रमास हे दानूच्या घरातील विशेष नावाजलेले होते. अर्थातच आकाशातील सूर्य आणि चंद्र हे त्यापैकी नाहीत, ते वेगळे आहेत. दानूच्या वंशात आणखीनही काही ख्यातनाम राजे झाले. त्यांची नावं अशी आहेत: एकाक्ष, अमृतप, प्रल्मव, नारक, वत्रपी, शत्रुतपन, शठ हे मोठे असुर होते. गविष्ठ, वनयू, दीर्घजीवा. अरे जनमेजया, या सर्वांची असंख्य मुलं आणि त्यांची मुलं होती. दैत्य आणि दानव हे दोनही गट देवांच्या विरुद्ध असतात आणि त्याप्रमाणे त्यांचे विरोध सदैव होतच असतात. ते देवांच्या इतके शक्तिमान असतात. दानव जेव्हा मानव जन्म घेतात तेव्हा त्यांना असुर म्हणतात आणि दैत्य जेव्हा मानव जन्म घेतात तेव्हा त्यांना राक्षस म्हणतात. असा साधारण नियम आहे. या दोघांचा एकच वैरी असल्यामुळे देवांशी लढण्यात ते एकमेकांना मदत करीत असत. देव आणि ह्यांच्यातील फरक अहंकाराबाबतच असतो. सिंहिकाला राहू झाला, ज्याने सूर्य आणि चंद्राला ग्रासण्याचा प्रयत्न केला. सुचंद्र, चंद्रहंत्री आणि हंद्र प्रमर्दन या तिघांना असंख्य असुर, दानव अपत्ये झाली. ती क्रूर म्हणजेच क्रोधासारखी दुष्ट, खुनशी आणि अत्याचारी होती, जशी त्यांची आई. त्यातून भ्रष्ट क्षत्रिय, भ्रष्ट ब्राह्मण आणि भ्रष्ट वैश्य उत्पन्न झाले. ते शक्य व्हावं म्हणूनच दानवांनी माणसात असलेली गुणकर्म विभागशः वर्णव्यवस्था जाणून बुजून बंद करून आजची जन्मावर आधारित वर्णव्यवस्था प्रचारात आणली. म्हणजे वंशाने ते आपली पकड समाजावर कायम करू शकतील. गुणकर्मशः व्यवस्थेत ते काही शक्य नव्हतं. त्यात त्यांना यशही आलं. देव आणि त्यांचे सहाय्यक ह्यांना त्या घराण्यात ते जन्मू देतच नव्हते. त्यामुळेच देवांना शूद्रात किंवा अकुलात जन्म घेऊन आपली कामं करावी लागली. ते प्राप्त व्यवस्थेनुसार सोपं नव्हतं. प्रस्थापित ब्राह्मण जे दानव असल्यामुळे शूद्रात किंवा अकुलात जन्म घेणाऱ्या देवांना समाजात काम करणं अशक्य करून ठेवत असत. अशा रीतीने अनेक धर्ममार्तंड आणि राजे दानव असल्यामुळे समाजात तामसी प्रवृत्ती वाढवण्यात त्यांना यश येत होतं. असे भ्रष्ट ब्राह्मण अधर्माला धर्म सांगायला लागले. भ्रष्ट वैश्यांनी चोरीला व्यापार समजण्यास सुरुवात केली. प्रजापतीच्या इतर काही मुलींच्या मुलांनासुद्धा दानव असं समजलं गेलं आहे. दानयूला 4 मुलं होती. ते असुरात अग्रणी होते. ते असे आहेत: विक्षर, वल, वीर आणि वृत्र. कलाला यम आणि तशीच आणखीन मुलं होती. ती यमाप्रमाणे प्रतिस्पर्ध्यास घातक होती. सर्व असुर जे मानव रूप घेऊन जन्म घेत ते अनेक उत्तम गुणांनी युक्त असत, पण त्यांची कृती पापकारकच असे. आपल्या सगळ्या उत्तम गुणांचा म्हणजे बुद्धी, चातुर्य, कसब, दूरदृष्टी, नियोजकता, धूर्तता इत्यादी गुणांचा ते दुष्कृत्यासाठीच वापर करीत असत. कौर्य, कपटीपणा, विश्वासघात, दुष्टपणा, हिंसकता ही त्यांच्या कामाची तऱ्हा होती. शत्रूचा नाश करताना ते बिलकुल दयामाया दाखवत नसत. शिस्तीची सबब सांगून कौर्य करीतच असत. कलाचे मुलगे विनाशना आणि क्रोध, त्याशिवाय क्रोधहंत्री आणि क्रोधशत्रूही आहेत. आणखीन बरीच मुलं कलाची होती. शुक्र हा एक ऋषींचा मुलगा होता. तो ह्या असुरांचा मुख्य पुरोहित होता. त्याला 4 मुलं होती. ती सुद्धा असुरांचंच पौरोहित्य करीत असत. त्यांची नावं अशी आहेत: तष्टधर आणि अत्री,
दुसरी 2 साक्षात कुकर्मीच होती. त्यांचं तेज साक्षात सूर्यासारखं होतं आणि त्यांनी ठाम निर्णय घेतला होता की ते समस्त ब्राह्मणांचं क्षेत्र त्यांच्या ताब्यात घेऊन माणसाला भ्रष्टाचाराकडे न्यायचं. भ्रष्ट ब्राह्मणांच्या मदतीने भ्रष्ट धर्म स्थापून समाजाला भ्रष्ट करण्यात ते यशस्वी झालेले होते. वेदांना भ्रष्ट करणं असं अनेक प्रकारे ते कर्म करून धर्म बिघडवत होते. परशुरामाने सर्व भ्रष्ट क्षत्रियांचा नाश 21 वेळा केला होता. त्याचा राग त्या शुक्राचार्यांच्या मुलांना होता. त्यासाठी ते अनेक असुरांना त्यांच्या वंशात जन्म घेण्यास तयार करीत होते. एवढं सांगून वैशंपायन ऋषी राजा जनमेजयाला सांगतात की जे मी असुर आणि देवांबद्दल पुराणात वाचलेलं आहे ते सगळं तुला सांगितलं आहे. त्यांची प्रजा, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं कर्तृत्व हे जरी सर्व चर्चेत नसलं तरी विंताचे मुलगे तर्क्य आणि अरिष्ट नेमी, गरुड आणि वरुण, तसंच मुली अरुणी आणि वारुणी ख्यातनाम होत होते. शेष म्हणजे अनंत, वासुकी, तक्षक, कुमार, कुलिका हे कद्रूची मुलं होती. कद्रूची आणखीन मुलं होती भीमसेन, उग्रसेन, सुपर्ण, वरुण, गोपती, धृतराष्ट्र, सूर्यवर्चस, सातवा सत्यवचस, अर्कपर्ण, प्रयुक्त, भीम, चित्ररथ हे मोठे विद्वान तपस्वी म्हणून प्रसिद्ध होते. गंधर्वातील कालशीरस राजा पर्जन्य हा 14वा होता. कली 15वा, नारद 16वा हे देव आणि गंधर्व आणि मुनींची मुलं होती. मुनी दक्षाची मुलगी होती. मी आणखीनही काही मुलींची नावं देतो आणि माहितीही देतो. अनवद्या, मनु, वंश, आसुरी मार्गनाई प्रिया, अनुपा, शुभगा, वशी या प्रजापतीच्या मुली होत्या. त्यात प्रज्ञा, सिद्धा आणि पूर्णा, वरिण, पुनर्युस अशा ख्यातनाम होत्या. अहो राजर्षी जनमेजय आणखी नाही. ब्रह्मचारी, रतिगुणा, सुपर्णा जे 7वे होते, विश्ववसू, भानू, सुचंद्र 10वे होते, ते प्रज्ञाचे होते. हे सर्व गंधर्व कुळातील होते. प्रज्ञा काश्यपाची बायको होती. तिने अप्सरांना उत्पन्न केलं. त्यात अलम, उषा, मिश्रकेशी, व्युद्युतपर्णा, तिलोत्तमा, अरुणा, रक्षिता, रंभा, मनोरमा, केशिनी, सुबाहू, सुरता, सुरजा, सुप्रिया तिच्या कन्या होत्या. अतिबाहू, ख्यातनाम हा हा हू हू, तमव्रू हे तिचे 3 मुलगे गंधर्व होते. अमृता, ब्राह्मण, गंधर्व, अप्सरा कपिल मुनींपासून उत्पन्न झालेले आहेत. अशा रीतीने हे देव, दानव, दैत्य आणि गंधर्व, अप्सरा, सर्पात सुपर्ण, रुद्र आणि मरुत हे वंश कसे उत्पन्न झाले ते मी तुला सांगितलं. पुढे त्यांची वाढ अमाप झाली, जिच्याबद्दल काही सांगता येणार नाही. ही परंपरा समजून घेणं चांगलं आहे, कारण त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. म्हणून ही सर्व माहिती सर्वांनीच ऐकली पाहिजे. जो ही परंपरा सर्वांच्या पुढे सांगेल तो दीर्घायुषी आणि जीवनात यशस्वी होईल. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 65वा भाग इथे संपलेला आहे. भाग 66वा. वैशंपायन पुढे सांगतात, आपल्याला माहीत आहे की ब्रह्माला 6 श्रेष्ठ इच्छा पुत्र झालेले होते. त्याशिवाय आणखीन एक स्थानू होता. त्याला 11 श्रेष्ठ दर्जाची इच्छा मुलं झाली होती. त्यांची नावं अशी आहे: मृगव्याध, सर्प, निरीती, अजय कपट, अहिव्रघ्न आणि पिनाकी हे शत्रूंचा नाश करणारे होते. दहन, ईश्वर, कपाली हे तेजस्वी होते. स्थानू आणि भार्गव असे 11 रुद्र म्हणून ओळखले जातात. आपण आधी पाहिलं आहे की मरीची, अंगिरस, अत्री, पुलस्त्य, पुलह आणि क्रतू हे ब्रह्माच्या इच्छेतूनच निर्माण झालेले आहेत. त्यातील अंगिरसाला 3 मुलं झाली होती. त्यांची नावं अशी आहेत: बृहस्पती, उतथ्य आणि संवर्त. ते महान ऋषी होते ज्यांची व्रतस्थता वाखाणण्यासारखीच होती. अत्रीला मात्र बरीच मुलं झाली होती आणि ते सगळे ऋषी असल्यामुळे त्यांचं वेदांचं ज्ञान आणि तपस्विता निसंशय श्रेष्ठ होती. अरे जनमेजय राजा, ऐक. पुलस्त्याची मुलं राक्षस, वानर म्हणजे शरीर माणसाचं आणि तोंड माकडाचं, किन्नर माणसाचं शरीर आणि तोंड घोड्याचं, यक्ष अशा प्रकारातील होती. पुलहाच्या अपत्यात सुलभ म्हणजे पंख असलेली पाखरं, सिंह आणि किमपुरुष म्हणजे माणसाचं शरीर आणि तोंड सिंहाचं, वाघ, अस्वल, लोंडगे, कोल्हे असे होते.
क्रतूच्या अपत्यात महान तपसी ययवरस, सूरयास आणि वालखिल्य ऋषी जे व्रतस्थ राहून यज्ञकर्मात प्रवीण आणि पृथ्वीचे संरक्षक होते. त्यांच्या सतत तपस्या करण्याने होणाऱ्या पुण्यसंचयामुळे पृथ्वी सावरली जात असते असं समजतात. ब्रह्माच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून उत्पन्न झालेले ऋषी दाक्ष जे संपूर्ण संयमित चित्ताने वैराग्य पाळतात आणि त्याचप्रमाणे ब्रह्माच्या डाव्या अंगठ्यातून उत्पन्न झालेली दाक्षाची भार्या दाक्षा ह्यांना 50 मुली झाल्या. त्या सर्वजणी निर्दोष देहकांती असलेल्या रूपसुंदर होत्या. ऋषी दक्षाने त्या सर्व मुलींना त्यांच्या मंत्र सामर्थ्याने पुत्रिका ठरवलंय. अंशाने त्यांच्यापासून होणाऱ्या मुलांना त्यांच्या पित्याचा वारसा आणि मातेकडील वारसा असे दोन्हीही हक्क सांगता येत होते. पवित्र नियमानुसार दक्ष त्यांच्या 10 कन्या धर्माला देतो, 27 मुली चंद्राला देतो, 13 ऋषी काश्यपाला देतो. आता मी धर्माच्या 10 बायकांची नावं घेतो, ती नीटपणे ऐक. त्या अशा आहेत: कीर्ती, लक्ष्मी, धृती, मेधा, पुष्टी, श्रद्धा, क्रिया, बुद्धी, लज्जा आणि मती अशा या यमाच्या म्हणजे धर्माच्या बायका आहेत. सर्व जगाला माहीत आहे की चंद्राच्या 27 बायका आहेत. पवित्र लग्नबांधाने त्याला बांधल्या गेलेल्या आहेत. त्यावेळेचे नियमन करतात. त्यामुळे काळाचा क्रम सांभाळणंही शक्य होतं. ब्रह्माला आणखीन एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे मनू. मनूला एक मुलगा प्रजापती नावाचा आहे. त्याचे 8 पुत्र आहेत. त्यांना वसू म्हणतात. त्यांची नावं अशी आहेत: धारा, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनाल, प्रत्युषा आणि प्रभास. त्यांच्यातील धारा आणि सत्यज्ञानी ध्रुव हे त्याला धूम्रपासून झालेले आहेत. सोम आणि अनिल म्हणजे श्वसन प्रज्ञावंत श्वासापासून झालेत. अह रथास झाला. अनाल हुताशन शांडिल्यापासून आणि प्रत्युषा आणि प्रभास हे प्रभातापासून झाले. वसू ही दैवत प्राण्याला जगण्यास मदत करतात. धाराला 2 मुलगे द्रवीण आणि हुतहव्यवह. ध्रुवाचा मुलगा काळ सर्व शक्तिमान जो सर्वांचा शेवट करतो. चंद्राचा मुलगा वर्चस. त्याला त्याची पत्नी मनोहरापासून 3 मुलगे असतात. शिशिर आणि रमण हे त्यातील 2. अहची मुलं ज्योती, समा, संत आणि मुनी. अग्नीचा मुलगा देखणा कुमार जो जंगलातील गवतात जन्मतो. त्याला कार्तिकेय असं सुद्धा म्हणतात, कारण त्याला कृत्तिका आणि इतर जणांनी वाढवलंय. कार्तिकेयाला आणखीन 3 भाऊ असतात. ते आहे असे: शख, विशख, नैगमेय. अनिलाची पत्नी शिवा. शिवाचे मुलगे मनोजव, अविज्ञात, अगती. प्रत्युषाचा मुलगा ऐशी ज्याला देवल म्हणूनही ओळखलं जातं. देवलाला 2 मुलगे जे फार क्षमाशील म्हणून ख्यातनाम आहेत. बृहस्पतीची बहीण जी पहिली स्त्री जिने संन्यास व्रत पाळलेलं आहे. ती सर्व जग फिरली आणि तिने 8वा वसू प्रभास याच्याशी लग्न केलं. तिने विश्वकर्माला जन्म दिला. सर्व कला आणि स्थापत्य, यंत्रविद्या इत्यादींचा तो प्रवर्तक आहे. विश्वकर्म्याने देवांचे रथ, महाल म्हणजे वाडे वगैरे गोष्टींची निर्मिती केलेली आहे. मानवाला सुद्धा त्यानेच यंत्रकलात शास्त्र दिलेलं आहे. त्या कारणाने मनुष्य त्याची पूजाही करतात. हा विश्वकर्मा अनंत आणि नित्य आहे. त्याशिवाय ख्यातनाम धर्म जो सर्व आनंद देणारा आहे. माणसाची सहनशीलता ज्याच्यामुळे व्यक्त होते तो ब्रह्माच्या उजव्या छातीतून उत्पन्न झाला. आणि आहस्त म्हणजे धर्म याला 3 मुलगे आहेत. ते कोणालाही मंत्रमुग्ध करू शकतात. त्यांची नावं समा म्हणजे शांती, काम म्हणजे इच्छा आणि हर्ष म्हणजे आनंद अशी आहेत. ज्यांच्यामुळे या जगाचा कारभार चालू राहतो. कामाची भार्या रती, सामाची प्राप्ती आणि हर्षाची भार्या नंदा. त्यांच्यावर सर्व जगाची भिस्त असते. मरीचीच्या मुलाचं नाव काश्यप. काश्यपाची संतती देव आणि असुर म्हणून काश्यपाला ह्या जगाचा पिताही समजतात. त्याचप्रमाणे तस्त्री वडवाच्या म्हणजे घोडीच्या रूपात होती. ती सावित्रीची बायको होती. तिला 2 मुलगे जुळे होते. त्यांना अश्विनी असं समजतात. अहो राजा, अदितीला 12 मुलगे झाले. त्यातील सर्वात मोठा इंद्र आणि सर्वात लहान विष्णू आहे. विष्णूवर जगाचं पालन करण्याची भिस्त ब्रह्माने सोडलेली आहे. असे हे 33 देव आपण पाहिलेले आहेत. म्हणजे कोणते? 8 वसू, 11 रुद्र,
12 आदित्य, प्रजापती आणि वशत्कार. आता मी त्या 33 देवांच्या अपत्यांची माहिती त्यांच्या पक्ष, कुळ आणि गुणानुसार जी आहे ती सांगतो. रुद्र आणि साध्या, मरुत, वसु, भार्गव, विश्वदेव हे प्रत्येकी पक्ष म्हणून ओळखले जातात. गरुड, विंताचे मुलगे, अरुण, तेजस्वी बृहस्पती हे सगळे आदित्यात गणले जातात. अश्विनी कुमार, सर्व वनस्पती, छोटे प्राणी गुह्यकात गणले जातात. हे देवांचे गण म्हणून ओळखले जातात. त्यांची स्तुती केली तर माणसांचं सर्व पाप धुतली जातात. त्यानंतर सांगतो भृगूबद्दल. तो ब्रह्माची छाती फोडून बाहेर आलेला आहे. सर्वज्ञ शुक्र एक ग्रह बनला आणि पृथ्वीवर पाऊस पाडणं, इतर नैसर्गिक आपत्ती यांचं नियंत्रण अवकाशातूनच करतो. त्याप्रकारे तो ह्या 3ही जगातील म्हणजे पृथ्वी दृश्य निसर्ग, स्वर्ग आणि पाताळ म्हणजे अदृश्य निसर्ग प्रजातींचं रक्षण करतो. महान शुक्र ज्याने मोठी तपस्या करून स्वतःचे 2 भाग केले, त्याद्वारा तो देव आणि असुर दैत्य यांचा गुरु झाला. अशा रीतीने ब्रह्माने शुक्राला कामाला लावल्यानंतर भृगूला च्यवन नावाचा एक मुलगा झाला. च्यवन सूर्यासारखा तेजस्वी, पुण्यवान आणि ख्यातनाम झाला. च्यवनाचा जन्म मातेच्या उदरातून रागामुळे ठरल्या वेळेच्या आधी झाला. त्यामुळे तिची सुटका त्या राक्षसाच्या तावडीतून झाली. मनूची मुलगी अरुषी हिचा विवाह च्यवनाशी होतो. तिला उर्व होतो. तो त्याच्या आईची मांडी फाडून बाहेर येतो. उर्वाला रिचिक आणि आणखीन 100 मुलं झालेली आहेत. तो लहानपणीच मोठा तपस्वी झाला आणि त्याचा सर्वात लहान मुलगा जमदग्नी. जमदग्नीला 4 मुलगे. त्यातील सर्वात लहान परशुराम, जो त्याच्या मोठ्या भावंडांपेक्षा जास्त कर्तबगार होता. तो सर्व शस्त्रांच्या वापरामध्ये वाकबदारच होता. त्यानेच भ्रष्ट क्षत्रियांचा निःपात केला. पृथ्वीला भ्रष्ट क्षत्रियांपासून त्रेतायुगात मुक्त केलंय. उर्वाच्या 100 मुलांची असंख्य अपत्य पृथ्वीवर पसरलेली आहेत. ब्रह्माला आणखीन 2 मुलं झाली, धात्री आणि विधात्री. ते मनूबरोबरच राहतात. त्यांची बहीण लक्ष्मी जी कमळात वास्तव्य करते. लक्ष्मीची आध्यात्मिक मुलं आकाशात भ्रमण करणारे घोडे असतात. शुक्राला झालेली मुलगी दिवी वरुणाची मोठी बायको झाली. तिला एक मुलगा वल आणि मुलगी सुरा होतात. त्यांच्यामुळे देवांना त्या मिळू लागल्या. हे होत असताना अन्नाचा पुरवठा अपुरा झाल्याने प्राणी एकमेकांना खायला लागले. त्यातून अधर्म जन्मला. अधर्माची बायको निरीती, तिला राक्षस जन्मले. हे अमर्यादपणे पापाचरण करू लागले. भय आणि महाभय आणि मृत्यू उत्पन्न झाले. त्यातून पुढे काही उत्पन्न झाले नाही, कारण सर्वच त्यांनी नष्ट केलं होतं. तम्राला 5 मुली झाल्या. त्या काक, घार, कोंबडी, हंस, पोपट. काकपासून कावळे उत्पन्न झाले. घारीपासून गिधाडं, ससाणा, गरुड असे पक्षी झाले. हंसातून बगळे, तत्सम पक्षी आले. पोपटातून तत्सम गोड चिवचिवाट करणारे पक्षी आले. क्रोधाला 9 मुली झाल्या. मृगी, मृगनमंदा, हरी, भद्रमना, मातंगी, शर्दुली, श्वेता, सुरभी, सुरसा. त्यातून अनेक प्राणी जन्माला आले म्हणजे उत्पन्न झाले. भद्रमनातून ऐरावत उत्पन्न झाला. हरीपासून सर्व प्रकारची माकडं उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे गाय, म्हैस इत्यादी उत्पन्न झाले. शार्दुलीपासून वाघ, सिंह, चित्ता असे मांसाहारी प्राणी झाले. मातंगापासून हत्ती, पाणघोडे अशी श्वापदक उत्पन्न झाली. सुरभीपासून रोहिणी आणि गंधर्वी 2 मुली झाल्या. तिला आणखीन 2 मुली होत्या, विमला आणि अनला. अनलापासून काही रसाळ फळं देणारी माड वर्गातील झाडं झाली. अरुणांनी 2 शक्तिमान मुलांना जन्म दिला, संपत्ती आणि जटायू. सुरसांनी नाग, सर्प यांना उत्पन्न केलं. विंताने गरुड आणि अरुण दिले. अशा रीतीने पृथ्वीवरील विविध प्राणी उत्पन्न झाले. हे ऐकणारा त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतो. त्यांचा पुनर्जन्म सुधारतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 66वा भाग इथे संपलेला आहे.